आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे बघा शर्मा साहेब, आपले जुने संबंध आहेत म्हणून आजवर अनेकदा चुकांकडे कानाडोळा केला आहे आम्ही. पण यापुढे असला हलगर्जीपणा चालणार नाही. आता या कामात आम्ही जातीने लक्ष घालणार आहोत. तेव्हा सांभाळून काम करा, मनापासून आणि प्रामाणिकपणानं. अहो निघालात की नाही तुम्ही? जरा येळेचं भान ठेवायला शिका. या लवकर, वाट बघतोय आम्ही. वसु, वसु, वसुंधरा, नंदा, अगं कशी आहेस तू? अगं काय ग, नाशिक मध्ये आलीस आणि फोन सुद्धा नाही केलास तू? अगं लय गडबडीत अचानक ठरलं बघ यायचं, नाही तर नक्की केला असता. पण बरं झालं तू इथेच भेटलीस. ते किती वर्षांनी भेटतोय आपण नंदा. खरंच ग, खूप वर्षांनी भेटतोय. पण काय ग, इतक्या वर्षात एक फोन करावासा वाटला नाही तुला मला? विसरलीस ना तू जुन्या मैत्रिणीला? हा, अशी बरी विसरेत. आणि तू विसरण्याजोगी आहेस का? तुला तर ठाऊक आहे ना, आमचं हे गेल्यानंतर कारभाराची समधी जबाबदारी माझ्यावरच होती. त्या जबाबदाऱ्या पार करता करता राहून गेला बघ. बर, तू कशी आहेस सांग? आणि सुंदर कसा आहे? आता मोठा झाला असेल ना, कारभारात तुला मदतही करायला लागला असेल. आणि प्रतापराव कसे आहेत? आणि तुझा भाऊ, काय नाव त्याचं? यशवंता. हा, यशवंत. तो कसा आहे? समधी छान आहेत. आई अंबाबाईची कृपा म्हणायची. खरंच. आता तर सुंदर बी ऑफिसच्या कामात लक्ष घालायला लागलाय. बरं माझं राहू दे ग, तू सांग, तू कशी आहेस? आणि राजन भाऊजी कसे आहेत? अगं सगळे छान आहेत. आता मुलं बी बरीच मोठी झाली असतील ना ग? हो, मुलं मोठी झालीयेत, कारभारात लक्ष घालायला लागलीयेत. पण विसरली नाहीत हा मावशीला आणि सुंदरच्या मस्तीला सुद्धा. बरं, आता इथेच उभं राहून सगळ्या चौकशा करणार आहेस का घरी सुद्धा येणार आहेस? चल बरं, चल माझ्या बरोबर. अगं लई आवडलं असतं, पण आज नको. महत्वाची काम आहेत, काही माणसं यायचीत भेटायला. परतीच्या गावाला नक्की येते. तुझं परतीचा डाव काही पुन्हा येणार नाही. तुला किती कामं असू देत, यावेळी माझ्या घरी तुला यायलाच हवं. अगं वय वय, जाऊया की. हा कोण आहे? हा आमचा बारक्या सुंदरचा मैत्र आहे. अरे वा, तुझ्या माझ्या वाणीच एकदम घट्ट मैत्री आहे बघ यांची. अरे असू दे असू दे. सुंदर सारखीच याला सवय दिसतीये ज्याच्या त्याच्या पाया पडायची. अगदी बरोबर ओळखलं. वहिनीने तुला पाठीशी घातलंय म्हणून समजा तुझ्या पथ्यावर पडला असं समजू नका. तुला तर आता मी सोडतच नाही. आम्ही जे बोलू तेच झालं पाहिजे. डॅड, तुम्ही जितके हट्टी आहात ना, तितका मी सुद्धा हट्टी. आफ्टर ऑल मी तुमचाच मुलगा आहे ना, त्यामुळे तुम्हाला माझं ऐकावं लागेल. नाहीतर मी पुन्हा US ला निघून जाईल. अश्विन, काय आमचंच पोरगायच ना व? मग आम्हाला धमक्या देणं शोभते की तुला? हे बघ, तुझ्या भल्याचा विचार करून निर्णय घ्यालोय. गपगुमान ऐकायचं, गाड मुठेपणा करू नगस. काय झालं? काय गोंधळ उडवलाय तुम्ही? हा अगं काय सांगू, याचं हित कशात आहे ह्याच यालाच कळना झालंय. अगं एवढं चांगलं स्थळ चालून आलंय लग्नासाठी दाराशी, आणि यो ऐकायला थडायलाय. अश्विन, अरे नक्की तुझं म्हणणं तरी काय आहे? हा, काय ऐकत नाहीस बरं यांचं? बाळा, तुला दुसरी कुठली मुलगी आवडतीये का ते सांग. तुझं तिच्यावर प्रेम आहे का ते सांग. हा, आम्ही तिला ओळखतो का? तिचं नाव तरी सांग. बरं, ती इथेच राहणारी असेल ना, तर आपण तिच्या घरी जाऊ, तिला मागणी बी घालू. ती इथलीच आहे का US मधली आहे? हा, काहीतरी सांग बाबा, असं नको करू. उगाच लगीन करणार नाही असं म्हणून आमचा जीव टांगणीला लावू नकोस बाबा.
तुझं कुठं काय असेल तर सांग तसं करू काय तर आपण. मामी असं काही नाहीये, उगाच काही बोलू नका. बाहेरची सोड, घरची तर बघ. घरची? होय म्हणजे घरातली, नात्यातली, म्हणजे समजा कसं घरातल्या घरात होईल. आपलंच टेबल आणि आपलीच खुर्ची, पोह्यात घालायला कोथिंबीर घरची. ए उर्वशी, उगा काय बी बोलू नकस. उचलली जीभ लावली टाळ्याला. नाहीतर काय, काय तरी काय बोलायचं. प्लीज बस करा हा विषय. सावकाश. अश्विन, अश्विन, अक्षरा, हे सुंदरला काय झालंय? अरे देवा, अरे किती लागलंय. आता ह्यो काय नवीन ताप आणखीन. ए सुंदर, ए बाबा काय झालंय आणि कुणी केलं? धावतोच एक असली मी बरोबर. प्लीज प्लीज जरा शांत व्हा सगळे. मी मगाशी थोडी चिडून बाहेर गेले होते. माझ्या मागे मागे छोटे मालकही बाहेर आले आणि अचानक एक गाडी भरधाव वेगाने आमच्या दिशेने आली. हा, ही तीच गाडी असणार. आणि बया वाचलीच. क्षणात ती गाडी आम्हाला चिरडून टाकणार. तितक्यात छोटे मालक मध्ये पडले आणि त्यांच्या हाताला आणि पायाला लागलं. हो नो, इट्स डेंजरस. वहिनी नसताना आता यो काय आणि तापवून बसलाय. आपण याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ आणि डॉक्टर काय म्हणतात ते बघू. काका, काळजी करू नका. मी मगाशी छोट्या मालकांना सिटी हॉस्पिटलमध्ये दाखवूनच आणलंय. तसा काही त्रास नाहीये, पण डॉक्टर म्हणाले फ्रॅक्चर झालंय. पण मेजर असं काही नाहीये. 2-3 दिवस आराम करायला सांगितलंय मात्र. बट हाऊ इज इट पॉसिबल? हे असं डायरेक्ट गाडी अंगावर जाणं ह्याला काय अर्थ आहे?